रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहज आणि सोपे करेल. आजची आपली पहिली जी टिप्स आहे ती आहे अशा साबणाबद्दल. आता प्रत्येकाकडे अशी साबण असते. मग आपण अशा साबणीचा आंघोळीसाठी रोजच यूज करत असतो. पण आज आपण याचा थोड्या वेगळ्या पद्धतीने यूज करणार आहोत. तो कसा? आपण जेव्हा गावाला जातो किंवा इतर कुठे फिरायला जर जायचं असलं तेव्हा काय होतं की आपल्याला हँडवॉश सोबत न्यावं लागतं किंवा सोप पेपर सोबत न्यावी लागते. पण एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याकडे सोप पेपरही नसते आणि एवढा मोठा हँडवॉश आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा काय करू शकतो? तर आपल्याला काय करायचे, इथे घ्यायचे साबण व एक वापरायचा आहे चोकरने याला असे आपल्याला ज्या प्रकारे आपण आलू शिलतो त्याच प्रकारे आपल्याला या साबणीला शिलून घ्यायचं आहे. या साबणीने शिलल्याने काय होईल की याचे छोटे छोटे असे तुकडे निघेल आणि हेच तुकडे आपल्याला कुठेही आपण जेव्हा बाहेरगावी जाऊ तेव्हा हात धुण्यासाठी आपल्याला हे कामी पडणार आहे. म्हणून आपण छान अशा साबणीचा इथे छान असा यूज करू शकतो. आपल्याला आता या जे साबणीचे तुकडे आहे याचा यूज कसा करायचा आहे तर आपल्याला कधीही जेव्हा हात धुवायचा आहे तेव्हा असे 1 ते 2 तुकडे घेऊन घ्यायचे आहे आणि याने आपल्या हँडवॉश करायचा आहे. आता बाहेरगावी जर जायचं असेल आता आपण सोबत कसं न्यायचं तर आपल्याला एक डब्बी घ्यायची आहे आणि या डब्बीमध्ये हे जे साबणीचे तुकडे आहे हे याच्यामध्ये असे भरून घ्यायचे आहे. भरल्यानंतर आता आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून याला आता कुठेही आपल्याला जायचं असेल त्या ठिकाणी आपण याला सहज नेऊ शकतो. तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपली जी दुसरी टिप्स आहे ती आहे तळलेल्या तेलाबद्दल. आता काय होतं की आठवड्यातून 1 ते 2 वेळा आपण घरी तळण तर करतच असतो आणि जेव्हाही आपण तळण केलं की काय होतं की तळणाचं तेल असं शिल्लक राहतं. त्याच्यामध्ये आपण काही तळलं की त्याचे छोटे छोटे असे तुकडे जळून त्याच्यामध्ये बसतात किंवा त्या तेलामध्ये असा कचरा तयार होतो. मग हे तेल जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर आपण कसं करू शकतो? तर आपल्याला काय करायचं आहे, इथे घ्यायची आहे एक गाडणी घेतल्यानंतर आता एक कॉटनचा कापड आपल्याला घ्यायचा आहे. जर अशा प्रकारे कॉटनचा कापड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कापूसचा एक लेअर करून सुद्धा या चाळणीवर ठेवून घेऊ शकता. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये हे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की किती असं तळलेलं जे तेल आहे जे आपल्याला भाजीमध्ये म्हणा किंवा कशात यूज करावं वाटत नव्हतं ते तेलसुद्धा आज आपण छानरित्या यूज करू शकतो. कारण की काय होतं की आपण चाळणीवर एक कापड ठेवला आहे आणि चाळणीवर कापड ठेवल्या कारणाने काय होतं की 2 भागामध्ये हे तेल गाळलं जातं. कितीही बारीक याच्यामध्ये जर कण राहिला असेल किंवा कितीही जळलेलं जर बारीकात बारीक जरी असेल ते 2 भागात चाळले गेल्यामुळे हे तेल पूर्णतः असं शुद्ध होतं. तुम्ही बघू शकता. आता हे तेल आपण भाजीमध्ये वापरू शकतो किंवा इतर ज्याही गोष्टीमध्ये आपल्याला तेलचा यूज करायचा आहे तिथे हे नक्कीच वापरू शकतो. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. तिसरी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे की गॅस चालू करून त्याच्यावर आपल्याला तांदूळ का बरं टाकायचे आहे. काय होतं की आपण दुकानातून तांदूळ घरी विकत आणत असतो आणि घरी तांदूळ विकत आणले की त्याचा यूज आपण करत असतो. पण कधी तुम्ही गॅसवर तांदूळ असे टाकून पाहिले का? तर नाही, पाहिलेच नसेल. पण आता तुम्ही नक्की टाकून पहा. आपण जेव्हाही गॅसवर अशा प्रकारे जर तांदूळ टाकले तर काय होतं की जेही याच्यामध्ये या तांदूळामध्ये जर प्लास्टिकचे तांदूळ असेल तर ते तांदूळ जळायला लागतात. मग आपल्याला लक्षात येते की प्लास्टिकचे तांदूळ आपल्या तांदूळामध्ये भेसळ आहे का आणि याच्यामुळे काय होईल की आपण जेही तांदूळ आपल्या घरी आणू त्याच्यामध्ये तांदूळ भेसळ आहे का ते चेक करू शकतो. तर बघू शकता गॅसवर तांदूळ हा अशा प्रकारे जळलेला आहे आणि जो तांदूळ जळतो आणि ज्याच्यातून असा धूर निघायला लागतो तो तांदूळ हा प्लास्टिकचा असतो. म्हणून कधीही जर तांदूळ घरी आले असेल तर पहिले तुम्ही चेक करा आणि जेही प्लास्टिकचे तांदूळ त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ते निवडून काढा आणि नंतरच त्याचा यूज करा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. बघा, तांदूळ अगदी असा जळायला लागलेला आहे. यानी की या तांदूळाने पेट घेतलेला आहे, म्हणजेच हा तांदूळ पूर्णतः प्लास्टिकचा आहे. आता बघा, जेव्हाही आपण तांदूळ घरी आणला की सगळ्यात पहिले तुम्ही अशा प्रकारे नक्कीच चेक करत जा. चेक केल्याने तुमच्या लक्षात येईल की तांदूळ आपल्या तांदूळामध्ये भेसळ आहे की नाही. नंतरच तुम्ही तो तांदूळ यूज करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.